आजच्या आपल्या एकदिवसीय सहकार परिषदेला उपस्थित आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक, आमचे स्नेही राज्य फेडरेशनचे अध्यक्ष सन्माननीय काकासाहेब कोयटे, ज्यांचं आपण अतिशय दमदार असं भाषण ऐकलं, सहकार भारतीचे सन्माननीय आदरणीय संजयजी पाचपूर साहेब, देवगिरी बँकेचे अध्यक्ष सन्माननीय शितोळे साहेब, मल्टी स्टेट फेडरेशनचे अध्यक्ष आमचे मित्र बाबळे साहेब, ज्यांनी सगळं आयोजन केलं असं डॉक्टर सिंगीजी आणि गौतम नवीनजी, आणि सहकारी पतसंस्था चळवळीतून नगराध्यक्ष झालेले आमचे मित्र पंजाबरावजी देशमुख साहेब, आपले मनापासून खूप खूप अभिनंदन. सहकारी चळवळीवर प्रेम करणारे, सहकारावरती विश्वास ठेवणारे समोर बसलेले सर्व कर्मचारी, कुठल्याही पतसंस्थांचा कार्यक्रम असला, काही असला, त्या कार्यक्रमाला मी हजर नसो, बहुतेक वेळा बुलढाणाचा विषय निघतो. आणि बुलढाणा कसं काम करते, काय काम करते, हे पाहण्यासाठी देशातून आणि परदेशातून सुद्धा लोक येत असतात. कालच सहकार भारतीच्या माध्यमातून आंध्रातल्या रंगारेड्डी जिल्ह्यातले 40 कार्यकर्ते बुलढाणा अर्बनचा अभ्यास करण्यासाठी आले. त्यांनी जेव्हा सगळं बघितलं तर त्यांच्या पतसंस्था साधारणतः सगळ्याच 30 कोटी 40 कोटीच्या आसपासच्या होत्या. त्यांचा विश्वासच बसेना की सहकारामध्ये असं होऊ शकते का. म्हणजे इतके परेशान होते ते की त्यांनी कधी बघितलीच नाही इतकी मोठी पतसंस्था, एवढ्या चांगल्या सुंदर शाळा वगैरे. तर ते तर इतके नुसते फोटो काढण्यातच दिवसभर बिझी होते. कालच येऊन गेले ते. यापूर्वी साधारणतः 500 ते 600 लोक नेपाळमधनं अभ्यासदरासाठी आलेत, श्रीलंकेतनं आले होते, पाकिस्तानातनं सुद्धा 2 लोक आले होते 3 वर्षापूर्वी, की सहकारी चळवळीमध्ये काय काय होऊ शकते. आणि असा बरेच प्रकार बुलढाणा राबवत असते. बऱ्याच जणांना आश्चर्य वाटते की इथे बऱ्याच पतसंस्था असतील की ज्यांना 30, 35, 40 वर्ष झाले असतील. आम्हाला 40 वर्ष झाले. आम्ही एकाच कायद्याखाली नोंदल्या गेलो, रजिस्ट्रेशन झालं, परंतु बुलढाणा पण आज 15,600 कोटीवर आहेत आणि काही संस्था 400, 500, 1000 कोटीवर जात नाही. हा प्रश्न जसा आपल्याला आहे तसाच रिझर्व्ह बँकेला पडला. हे कसं काय शक्य आहे. 4 ऑगस्टला मला रिझर्व्ह बँकेने मुंबईला बोलावलं. 15 दिवस अगोदर त्यांनी मला कल्पना दिली होती. मी त्यांना विषय विचारला तर त्यांनी सांगितले विषय ह्या आने के बाद में बताएंगे आपको. मला नक्की प्रश्न पडला की नेमकं काय विचारणार आहेत मला. 4 ऑगस्टला मी, आमचे सीए वैद्य, आम्ही दोघंजणं मुंबईला गेलो आणि त्यांनी 4 अधिकारी RBIच्या समोर बसले आणि त्यांनी सांगितलं की रिझर्व्ह बँकेची जेव्हा जेव्हा मीटिंग होते बुलढाणाचा विषय निघतो. मुझे जानना था बोले बुलढाना क्या है कि जिनको हम लाइसेंस देते, जिन बैंकों के डिपॉजिट का इंश्योरेंस हमारे पास में होता है, वो बैंक का भी 400 करोड़ के ऊपर जाना रही और आप 15,000 करोड़ रुपये कैसे गए. मी ते जे त्यांना सांगितलं, म्हटलं तुम्ही असा प्रयोग करून बघा, असे थोड्या बहुत अर्बन बँकांना सवलत द्या. काय म्हटलं, सहकार ज्या लोकांनी स्थापन केला त्याच्या मागची कल्पनाच अशी होती की सहकाराच्या माध्यमातून समाज बांधिलकीची कामं, समाजाला अपेक्षित असलेल्या छोट्या छोट्या गरजा, एकदम छोट्या या जर पूर्ण केल्या तर लोकांचं सहकाराकडे आकर्षण होते, लोकांना सहकार आवडतो. आता बुलढाणाचे जे सामाजिक कार्यक्रम आहेत हे जर कदाचित मी आपल्याला सांगितले 2-2.5 तासाचा खूप मोठा कार्यक्रम होईल. सुरुवात 88 मध्ये केली आहे मी. त्यावेळेस शवयिका आणली. त्यावेळेस शवयिका प्रकारसुद्धा नव्हता. आज 25 शवयिका आहेत, 30-40 ॲम्ब्युलन्स आहेत. आम्ही योजना काढली की गावकऱ्यांनी 50% पैसे जमा करायचे, 50% बुलढाणा बंद देईल. तुम्ही शवयिका घ्या का रुग्णवाहिका घ्या. बऱ्याच लोकांनी आमच्याकडनं गाड्या घेतल्यात. त्यांचं मेंटेनन्स वगैरे सगळं आम्ही आमच्याकडे घेतलं. एकीकडनं जे गावकरी लोक किंवा त्यांचे नावं, की एकीकडनं बुलढाणाचं नाव. छोटे छोटे उपक्रम आहेत. बुलढाण्यामध्ये
जर कोणाचा अकाली मृत्यू झाला त्याच्या घरी 50 लोकांचं जेवण पाठवणं, दवाखान्यात आलेल्या लोकांसाठी जे सामान लागते, नंतर घरी जे लागतात कमोड किंवा दवा हे बेड लागतात ते देणं, इतके छोटे छोटे प्रकारचे कामं करतो आपण. त्यामुळे लोकांना प्रत्येक ठिकाणी बुलडारबल लागते. आता एक छोटं उदाहरण दाखवतो मी आपल्याला की सहकारामध्ये ताकद किती आहे पहा. साधारणतः नीटच्या परीक्षेत निकाल लागतो. नीटच्या परीक्षेत निकाल लागला की वर्तमानपत्रातल्या 2-3 दिवस बातम्या असतात की या भांडेवाली बाईचा मुलगा पास झाला, त्याला 550 मार्क आहे. या ॲटोवाल्याचा मुलगा, या शेतमजुराचा मुलगा नीटची परीक्षा पास झाला, पण त्यांची आर्थिक परिस्थिती कमजोर आहे, त्याच्याही भांडे घासते. ज्या ज्या पेपरला जितक्या बातम्या असतात, ज्या दिवशी बातमी आली सकाळी 11 वाजता आमचे कर्मचारी घरी असतात, किंवा आम्ही तुम्हाला कर्ज द्यायला तयार आहे. तुमचा मुलगा जर MBBS करत असेल, आम्ही त्याला कर्ज द्यायला तयार आहे. त्या लोकांना खरं वाटत नाही की एखादी बँक घरी कशी येईल अशी कर्ज द्यायला. बँकेत 10 चक्रा मारल्या तरी एज्युकेशन लोन मिळत नाही, परंतु ही संस्था आपल्या घरी आली त्यावेळी त्यांना तर सुरुवातीला असं वाटतं की आपली चेष्टा करतायत का, गंमत करतायत का. पण त्यावेळेस आम्ही त्यांना सांगतो की आम्ही तुम्हाला खरोखर लोन देणार आहे आणि कुठलंही मॉर्गेजशिवाय फक्त पोस्ट डेटेड चेक द्या, एक जॉईंट इन्शुरन्स पॉलिसी काढा आणि मुलगा MBBS होईपर्यंत फक्त व्याज भरायचं, मुद्दल नंतर भरायचं. पाचवर्षी आपल्याला आश्चर्य वाटेल, 650 मुलं MBBS झाले आत्तापर्यंत बुलढाण्याचं, आणि सगळे ग्रामीण भागातले आहेत, सगळे खेड्यापाड्यातले आहेत. 23 डॉक्टर आज परदेशात गेलेले आहेत. त्या डेंटिस्ट आहेत किती. ही सहकाराची ताकद आहे. पण केव्हा, जर त्याची पूजा केली तर. आता सहकारामध्ये नवीन नवीन प्रयोग चालू आहेत. अमित शहानी आता सहकार टॅक्सी आणली. सहकार टॅक्सीच्या माध्यमातून जशी ओमर उभेला चालते ते परदेशात येऊन चालवू शकतात, पण सहकाराच्या माध्यमातून आपण का चालवू शकत नाही. हे आता सुरुवात झालेली आहे मला वाटतं या सगळ्या गोष्टीची. सुरू झालेली आहे. हे जेव्हा मला कळलं तेव्हापासून माझा पत्रव्यवहार सुरू करून टाकला की आम्हाला पण करायची. आम्हाला नागपूरमध्ये, अकोला, पुण्यामध्ये आम्हाला अशा गाड्या घ्यायच्या आहेत, आम्हाला परवानगी द्या. आमचा अर्ज त्यांच्या विचारधीन, त्यांनी आम्हाला दिलं की आम्ही विचार करतो याच्यावरती. मग त्यांनी सांगितलं की बाबा सरकारने जी कंपनी काढली आहे त्या कंपनीचे तुम्ही शेअर विकत घ्या, तुम्ही त्याच्या माध्यमातून सहभागी व्हा. आम्ही म्हटलं नाही, आम्हाला आमची सेपरेट पाहिजे, आम्ही आमच्या माध्यमातून चालू. मग असा माझ्या डोक्यामध्ये एक विचार आला, तर सहकारच्या माध्यमातून टॅक्सी चालू शकते. कदाचित माझा विचार ऐकून तुम्हाला मी वेडा वाटेल आज तरी, की हे वेड्यासारखं बोलतात काहीतरी. जर सहकाराच्या माध्यमातून टॅक्सी चालू शकते, मग सहकाराच्या माध्यमातून विमानसेवा काही चालू शकत. फ्लाय 91 गोव्याची कंपनी, यांच्याकडे 5 विमान आहेत. एक विमान साधारणतः 500 ते 600 कोटी रुपयाचं आहे. विमान विकत घ्यावं लागत नाही, विमान भाड्याने मिळते. तुम्हाला 1 रुपया गुंतवायची गरज नाही आहे. इच्छाशक्ती पाहिजे. पातोर साहेब, आज नवीन विषय घेऊन जा आपण इथून. सहकार विमानसेवा जी उडान योजना काढली आहे केंद्र सरकारने, ज्यामध्ये मॅक्झिमम तिकीट 3032 रुपये असतं. भाईजी, मी आतापर्यंत 10 लोकांना भेटलो, त्यांना म्हणलं मी प्रयत्न करतो 1-1 कोटी रुपये देणारे 100 लोक गोळा करायला. भाईजी जर का म्हणले तर भारतामध्ये 100% आपण कॉपरेटिव्ह एअरलाईन सुरू होऊ शकते. भाईजी तुम्ही नेतृत्व करा. काकासाहेब बसतात ना, हे तुम्हाला 50 जण देतील का महाराष्ट्रात? काय अशक्य मला सांगा, तुम्ही काहीच अशक्य नाही आहे. आज 500 कोटी जरी एक विमान म्हटलं, 6 विमानाचे किती होतात? 30 कोटी रुपये होतात. भाड्याने मिळतात ना, तुम्हाला काहीच गरज नाही गुंतवायची. आता संजय घोडावतने चालू केली की नाही उडान अंतर योजनेगत, त्याने तर गुटख्यावर चालू केली, गुटखा विकून. आपण जेवढे कष्टाचे पैसे कमवतो, का नाही करू शकत? आपण तसा प्रयत्न करू, आणि मी प्रयत्न करणार आहे की आता एक तर काय आपल्याला नॉलेज नाही, तिथून सुरुवात करावी लागणार. सगळी कोणती कंपनी असते, कन्सल्टंट कोण असतो, काय असते काय नाही, तिथून सुरुवात करायची. नवीन कल्पना जर आपण सहकाराच्या माध्यमातून आणल्या तर लोकांना काय आकर्षण वाटते की नाही ही पतसंस्था काहीतरी आगळंवेगळं करते या ठिकाणी, तेव्हा लोक तुमच्याकडे येतील. त्यानंतर दुसरा सगळ्यात जो पतसंस्थांच्या समोर जो प्रश्न आहे तो आहे वसुलीचा. वसुलीचा आता मल्टीस्टेटवाल्यांना 100 काय, आम्हाला 97 आहे,
त्याचं एज्युकेशन होत नाही, काही नाही. एज्युकेशन जरी किती चांगलं होत असलं तर कर्ज देताना ज्या आम्ही केलेल्या चुका, या चुकांमुळे कर्ज वसूल होत नाही. साधारणतः कर्ज देताना अशी पद्धत असते की बाकीचे संचालक म्हणतात, सगळे म्हणतात, 10 कोटीची इस्टेट आहे, 10 कोटी त्याची शेती आहे, प्लॉट आहे, 5 कोटी द्यायला काय हरकत आहे. सगळ्यांना वाटते 10 कोटीच्या प्लॉटवरते 5 कोटी द्यायला काय हरकत आहे. अरे पण त्याला इन्कम काय, त्याला इन्कम काहीच नाही, मग तो कर्ज भरणार कसं काय. मग परत कोर्ट कचेऱ्या करा. आणि आता तर सवय झालेली आहे, ओटीशिवाय कोणीच कर्ज भरत नाही, प्रत्येकाला ओटीएस लागते. ज्याचं रेग्युलर खातं आहे तो सुद्धा म्हणतो ओटीएस. इतक्या भानगडी करूच नका ना. मी माझ्या प्रत्येक भाषणात सांगतो आणि त्या भाषणाचा मागच्या 2 वर्षात इतका असर झाला की राज्यातल्या बऱ्याच पतसंस्थांनी गोल्ड लोन सुरू करून टाकलं. आज बुलढाणाचं गोल्ड लोन 5,000 कोटी रुपयापेक्षा जास्त आहे. मध्यंतरी जे संकट आलं होतं आमच्यावर, ते काही अफवा उडवल्या होत्या की सोनं विकणार आहे. लोकांनी पैसे काढलेच नाही, लोकांनी सोनं सोडलं. म्हणजे 380 कोटी रुपयाचं सोनं 3 दिवसामध्ये सुटलं आणि 114 कोटी रुपयाची ठेवी परत गेल्या. 4,000 कोटीची आमची लिक्विडिटी आहे. राष्ट्रीयकृत बँकांमध्ये 4,000 कोटी रुपये आमचे कॅश आहेत. 5,000 कोटी रुपयाचं सोनं आहे. 2,000 कोटी रुपयाचं धान्य आणि साखर आमच्याकडे तारण आहे. आणि आपल्याला बुलढाणा अर्बनची जी प्रॉपर्टी दिसते ही जवळपास 4,000 ते 5,000 कोटी रुपयात झालेली आहे. या प्रॉपर्टीमुळेच लोकांचा विश्वास आहे बुलढाणा अर्बनवरती की बुलढाणा अर्बनची एवढी मालमत्ता आहे प्रत्येक गावामध्ये. आणि किती पट पैसे व्हावेत. ज्या जमिनी मागच्या 15-20 वर्षामध्ये आम्ही 10 लाख 15-20 लाख रुपये एकर घेतल्यात, या सगळ्या जमिनी 2 कोटी 3 कोटी रुपये एकरही झालेल्या आहेत, सगळ्या जमिनी. आता या ठिकाणी जर कोणी परभणीचं असेल तर परभणीला जे आमचे वेअरहाऊस आहेत, 6 एकर जमीन घेतली होती आम्ही 28 लाख रुपये एकरांनी. एकीकडनं मेडिकल कॉलेज झालं, एकीकडनं RTO ऑफिस झालं. 3.5 कोटी रुपये एकराचा भाव. तर कुठे वाढणार एवढे पैसे. आणि आज 400 वेअरहाऊस आमच्या स्वतःच्या मालकीचे आहेत, 250 वेअरहाऊस भाड्याचे आहेत, 11 कोल्ड स्टोरेज आमचे स्वतःचे आहेत, 9 कोल्ड स्टोरेज भाड्याने घेतलेले आहेत. एवढे असेट तयार झाल्या. आणि याच्यामध्ये जे माल ठेवून जे फायनान्स केल्या जाते ते एकदम सिक्युअर्ड फायनान्स आहे, कोणाची खुशामत करायची काम नाही. आणि दुसरं, आपण जर काही आकडे वाचले असतील, आपल्या देशामध्ये जवळपास 1,10,000 कोटी रुपयाचं धान्य दरवर्षी नष्ट होतं. 1,10,000 कोटीच्या धान्यामध्ये जगातले 5-6 देश वर्षभर धान्य खाऊ शकतात. इतकं धान्य आमच्या इथे फक्त उंदीर, घूस, पाऊस, रेल्वे स्टेशन, सरकारी गोदामामध्ये नष्ट होतं. हे धान्य जरी आम्ही वाचवलं तरी खूप मोठं पुण्याचं काम आहे, प्रगतीचं काम आहे. आणि मग हे वाचवण्यासाठी काय पाहिजे. जशी अक्षरांची साक्षरता आहे तशी शेतकरी साक्षर झाला पाहिजे धान्य सुरक्षेसाठी. आम्ही गावोगावी वर्ग घेतो की आपलं धान्य कसे सुरक्षित ठेवावे. वेअरहाऊसमध्ये धान्य ठेवावं कसं त्यांना समजून सांगतो. आणि आज सगळे वेअरहाऊस पॅक आहेत आमचे. मी एक किस्सा सांगतो आपल्याला की अमळनेरमध्ये आम्ही 30,000 स्क्वेअर फूटचं वेअरहाऊस बांधलं. तर त्या ठिकाणी माझे कर्मचारी मला म्हणाले की नाही, सुरुवातीला 10,000 फुटाचं बांधू आपण, नंतर वाढवू. मी म्हटलं नाही, आता काम सुरू आहे, 3,000 फुटाचं करून टाका, तेवढं एवढं चालणार नाही. 4 महिन्यामध्ये 30,000 स्क्वेअर फूटचे वेअरहाऊस पॅक झाले. याचा अर्थ तिथे गरज होती, पण कोणाला माहीत नव्हती, व्यवस्था नव्हती. आपण व्यवस्था करा, व्यवस्थेतनं गरज निर्माण करा, आपोआप होते सगळ्याच गोष्टी. काही अशक्य नाही. आता ग्रामीण भागामध्ये फिरत असताना एक गोष्ट लक्षात आली आम्हाला जुन्या काळामध्ये की बाबा ज्या ज्या भागात आपण फिरतो सगळ्या ठिकाणी आपल्या देशामध्ये ख्रिश्चन लोकांच्या शाळा आहेत. इंग्रजी माध्यमात जर मुलगा टाकायचा असेल तर शाळा ख्रिश्चन लोकांचीच असायची, दुसऱ्यांची शाळाच असायची. आम्ही विचार केला की आपण का नाही असा प्रयत्न करावा. सगळ्यांनी सांगितलं नाही नाही, वो सिर्फ ख्रिश्चन लोगों को जमता, आपने को जमता ही नाही करके. 25 वर्षापूर्वी मी एक शाळा काढली 90 विद्यार्थ्यांवरती बुलढाणा शहराला लागून. आज त्या शाळेमध्ये 5,500 विद्यार्थी आहेत 25 वर्षात. आणि शाळा बघण्यासाठी रोज किती लोक येतात मला अंदाज नव्हता. मी या ठिकाणी आज ती क्लिप आणली असती, सोबत दाखवली असती सगळ्यांना की शाळा कशी असावी म्हणून. आणि असं करता करता शाळेच्या 22 शाळा झाल्या जिल्ह्यामध्ये. 22च्या 22 शाळा पॅक आहेत. म्हणजे याचा अर्थ गरज होती शिक्षणाची.
मर्यादित कुटुंब व्यवस्था स्वीकारल्यामुळे आमच्या घरामध्ये 1 किंवा 2 मुलं असतात. पूर्वी 4-5 मुलं असायचे. शिकला काय, नाही शिकला काय. पण आता माझ्या एका मुलाला मी काय शिकवून काय नाही असं प्रत्येक आई वडिलांना वाटते. मग चांगलं शिक्षण कुठे मिळणार? मग त्या ठिकाणी आपण एक पर्याय काढला. आमचं बघून बऱ्याच लोकांनी शाळा काढल्यात. चिखलीमध्ये पण खूप लोकांनी शाळा काढल्यात आणि सगळ्यांच्या शाळा चालायला लागल्या आणि मराठी शाळा ओस पडायला लागल्या. याचं कारण असं की मराठी शाळेचे जे शिक्षक आहेत त्यांची मुलं या इंग्लिश शाळेत असतात. तर कोण त्या शाळेवर विश्वास ठेवणार आहे? आणि शिक्षणाची आज गरज आहे. शिक्षणाला किती महत्त्व आहे वेगळं सांगण्याची गरज नाही. या बाबतीमध्ये सुद्धा 5 वर्ष आपण कधी लक्ष घाला. पतसंस्थांच्या माध्यमातून शिक्षणाचा ज्ञानयज्ञ कसा सुरू करता येईल देशाला खरी त्याची गरज आहे आज. ते सुद्धा एक खूप चांगलं. शाळांची परवानगी इतकी किचकट आहे आपल्या इथे. नाही तर माझ्या 100 शाळा असतात. 100 शाळा इतका म्हणजे ते शाळेची परवानगी काढणं म्हणजे फार कठीण काम करून टाकलेलं आहे. तरी विनाअनुदानित बरं, अनुदानित नाहीच. विनाअनुदानित शाळेला सुद्धा परवानगी लवकर मिळत नाही. इतका त्रास देतात. तर भरपूर शाळा आमच्या आजपर्यंत झाल्या असत्या. या ठिकाणी जेवढ्या संस्था आपण आलेल्या आहात मी आपल्याला सांगेल की सहकारी चळवळ अशी आहे. यामध्ये काम करताना बरेच घाव असतात आणि घाव सहताना जो तुटला तो फेल होतो असं म्हणून कोणी म्हटलं आहे की जो तुट गया वो कंकर, जो तुट गया वो कंकर, जो नाही तुटा वो शंकर. कारण की याच्यात वर्तमानपत्रातनं लोकांच्या चर्चेतनं सगळेच होतात. विरोधक दिसतातच ना. तर अशी चळवळ आहे. मी या चळवळी नेहमी सांगतो की सहकारी चळवळ ईश्वराची चळवळ आहे. ईश्वराला या जमिनीवर येऊन काही करणं शक्य नाही आहे म्हणून त्यांनी सहकार तयार केला. अगोदर सरकार तयार केला. मग ईश्वराच्या लक्षात आलं की सरकार काही करू शकत नाही. मग त्यांनी सहकार काढला आणि सहकारच्या माध्यमातून जे जे करता येणं शक्य आहे. आपण जर बुलढाण्यामध्ये सगळे कामं बघितलेत तर आपल्याला खूप आश्चर्य वाटेल की एक पतसंस्था काय काय करू शकते. इतक्या प्रकारचे उपक्रम दररोज काही ना काही त्या ठिकाणी चालू असतात. त्याचबरोबर एक पतसंस्थेला जोडून आम्ही खूप मोठं म्हणजे सनातन धर्मातसुद्धा काम करतो. त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा एक समाज खूप आकर्षित होतो. संस्थेतर्फे वेदविद्यालय चालवले जाते. 2 गोरक्षण आहेत मोठमोठे संस्थेचे आणि असे बरेच उपक्रम आहेत. ॲक्च्युअल आपल्याला या ठिकाणी गाईचं गोमातेचं महत्त्व सांगायची की आवश्यकता नाही. परंतु आपल्यापैकी एखाद्या ज्या ज्या मोठ्या पतसंस्था आहेत आपण या समाजावरून फेडण्यासाठी एखाद्या गावामध्ये गोरक्षण कसं काढू शकतो, गावामध्ये एखादी इंग्रजी माध्यमाची शाळा कशी करू शकतो, अशा प्रकारचे पतसंस्थेने जोड उपक्रम राबवले पाहिजे. आणि काय होते प्रत्येक वेळेला आम्हाला करायचं नसते आणि मग म्हणतात की AR परवानगी देत नाही, DDR परवानगी देत नाही. सगळ्या परवानग्या मिळतात आणि नाही मिळालं तर परवानगीची गरज नाही. खूप काही करता येणं शक्य आहे. मला दिल्लीच्या अधिवेशनामध्ये ठाकूर साहेब आहेत ना आपले कॉस्मोस बँकेचे, हां ते भेटले होते मला 8-10 वर्षापूर्वी. कारण तुमची पतसंस्था असून तुम्ही तिरुपती बालाजीला भक्त निवास कसं काय उघडलं? म्हटलं तुम्हीसुद्धा उघडू शकता तुमची इच्छा असेल तर. मग मी त्यांना सांगितलं कसं उघडता येईल. मग तेवढं मी प्रयत्न करतो म्हणे. पण त्यांनी काही उघडली नाही आजपर्यंत. इच्छा पाहिजे मनापासून. काहीच अशक्य नाही जगामध्ये. काय अशक्य आहे? कारण की एक तर आपल्या इथले कायदे इतके लवचिक आहेत. आपण जसे वाकवले तसे वागतात. कसे वाकवायचे सगळ्यांना माहीत आहे. आणि अधिकारी लोक कशातले मार्ग काढतात ना, धसा माता असं कसंही करतात. आपल्याला परवानगी पाहिजे. आपल्या पतसंस्थांनी मॅक्झिमम ज्या मोठ्या पतसंस्था आहेत 500 कोटीच्या वरच्या यांनी एक चॅरिटेबल संस्था स्थापन करायला पाहिजे. जी पतसंस्था असेल त्या संस्थेच्या नावानेच एक चॅरिटेबल संस्था स्थापन करायला पाहिजे. या संस्थेचा नफ्यातनं बायलॉजमध्ये तरतूद करून 10% नफा त्या संस्थेला द्यायचा आणि अजूनही पैसे बऱ्याच प्रकारे त्या संस्थेमध्ये पैसे येतात. त्याच्या माध्यमातून आपण बरेच प्रकारचे उपक्रम राबवू शकतो. प्रत्येक माणसाला असं वाटलं पाहिजे की या संस्थेमध्ये गेल्यानंतर माझं कुठलंही काम होते. माझं शिक्षणाचं काम होते, माझं दवाखान्याचं काम होते, माझं ॲम्ब्युलन्सचं काम होते, माझं डिपॉझिटचं काम होते. त्याच संस्था आपल्या वाटतात. एक काळ असा होता की 3 वाजता स्टेट बँकेचं काउंटर बंद करून टाकायचे. घेत नव्हते ना. मग लोक अर्बन बँकाकडे जायला लागले. मग अर्बन बँकांमध्येही थोडीफार राजकारण आलं. मग लोक पतसंस्थेकडे वळले आणि पतसंस्था एक खूप सुंदर ही चळवळ आहे. ईश्वराने निर्माण केलेली एक चळवळ आहे. आपण याचे सगळे कार्यकर्ते आहात. तर जितकंही आपल्याला शक्य असेल ही चळवळ मोठी करा. लोकांचा विश्वास आपल्यावर कसे बसेल असे वागा.
समाज सगळ्या गोष्टीचं सूक्ष्म निरीक्षण करू शकतो. आमचं चरित्र कसं आहे, आमच्या संस्थेतल्या कर्मचाऱ्यांचं कॅरेक्टर कसं आहे, समाज सगळ्या गोष्टी पाहत असतो. आणि अशाच मुळे आपण प्रगती करू शकतो. अफवा अशी वस्तू आहे, चांगल्या गोष्टीची असो का वाईट गोष्टीची असो, ती फार लवकर पसरते. परंतु आपल्याला आश्चर्य वाटेल की 40 वर्षात बुलढाणा अर्बनची डिपॉझिटची एकही जाहिरात नाही आहे. एकही जाहिरात नाही डिपॉझिटची 40 वर्षात. सगळ्या जाहिराती त्या कर्जाच्याच आहेत. याचा लोकांवरती परिणाम होतो बरोबर. मला बुलढाणा शाळेचा किस्सा आठवतो. मला माझी मुलगी म्हणाली की पप्पा अभी सीजन आ गया, आपने को जाहिरात देने की है, स्कूल का एडमिशन ओपन हो गई करके. बोला नहीं, आपने को जाहिरात देने की नहीं है. बोले क्यों? मला बोर्ड लगा दो ॲडमिशन क्लोज. जे गर्दी झाली सकाळीच ॲडमिशनसाठी. तर असा प्रकार आहे. आणि आपण पहा की 1996मध्ये देशातले गणपती दूध पिले होते ना. त्यावेळेस दूरदर्शन 6 तास चालायचं, सोशल मीडिया नव्हता, STD कॉल लागायचे फक्त. 2-3 दिवसामध्ये जगातले गणपती दूध प्यायला लागले. जर अशी एखादी गोष्ट पसरायची असते त्याचं एक तंत्र असते. त्या तंत्राचा मी एक अर्धा घंटाचा वेगळा क्लास घेत असतो, जर तुम्हाला बसायचं असेल तर. तर अशा प्रकारे सगळ्याच गोष्टी, जसं संस्था चालवायची तर साम दाम दंड भेद सगळंच करावं लागते ना. फक्त काही काही लोकांना जसं पूर्वी साखर कारखाने काढले, सूतगिरण्या काढल्यात आणि कारखाने चालायला लागले, आणि मग त्यांना प्रत्येकाला वाटायला लागले की आता मी आमदार व्हायला पाहिजे, खासदार व्हायला पाहिजे. आणि मग त्या लोकांनी त्या कारखान्यांचे पैसे राजकारणाकडे वळवले, इलेक्शन लढले, लाखो रुपये खर्च केलेत, आणि त्यामुळे बरेच कारखाने तोट्यामध्ये आलेले आहेत. आजही आपण जर महाराष्ट्रातले कारखान्यांचे जे चांगले चालतात आज, त्यांचे ताळेबंद जर बघितले तर प्रत्येकाच्या ताळेबंदमध्ये 200-300 कोटी रुपये सिंचित तोटा आहे. प्रत्येकाच्या ताळेबंदामध्ये. हा सगळा तोटा राजकारणात इलेक्शन लढलेले आहेत. पतसंस्थेमध्ये थोडाफार तो बिमारी आलेली आहे. काहींना यश मिळते, काहींना यश मिळत नाही. आता जिल्हा परिषदची निवडणूक आल्या, ज्यांच्या पतसंस्था 2-2, 3-3 कोटीच्या आहेत ते आता उभे राहायला लागलेत. सगळ्यांना असं वाटते चलो असो, पण त्याचाही दुरुपयोग होऊ नये. लोकांच्या पैशाचा, गरिबांचा पैसा असतो. आपण त्या पैशाचे विश्वस्त आहात. आणि वसुलीच्या बाबतीमध्ये एकच गोष्ट सांगतो आपल्याला की सरफेसी ॲक्ट जो आहे, आपण त्या बाबतीमध्ये पुढाकार घ्यावा. आणि एक नवीन गोष्ट सांगतो आपल्याला की NCLT आणि ARC हे पतसंस्थांना लागू होत नव्हती, हा आत्तापर्यंतचा गैरसमज होता. परंतु मी NCLTचे 5 प्रकरणामध्ये दाखल केलेत, आणि आता 5ही केसेसमध्ये पुढच्या महिन्यामध्ये ऑर्डर होणार आहे. त्यानंतर एक साखर कारखाना मी प्रायोगिक तत्त्वावरती ARCकडे दिला, आणि ARCने मला कालच पत्र दिलं की आम्ही कारखाना विकत घ्यायला तयार आहे म्हणून. तर आपले जर असे कर्ज असतील तर आपणही सरफेसीत येईल तेव्हा येईल, पण ARC आणि NCLTकडे जाऊ शकतात जर आपले कर्ज थकीत असतील तर. कारण की दोन्ही प्रयोग मी केले आणि अत्यंत यशस्वी प्रयोग आहेत. जर कोणी कर्ज भरतच नसेल तर हा सगळ्यात चांगला असा प्रयोग आहे. हाही एक आपण याच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्या वकिलाशी वगैरे आपण चर्चा करावी. या ठिकाणी आपण आलात, माझं भाषण ऐकून घेतलं, आपला खूप खूप आभारी. धन्यवाद. जय सहकार.